नमस्कार, माझं नाव आहे मृणाल वाघ आणि आज आपण सावरकर स्मारकात आहोत। प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याकडे NSS चे कॅडेट्स आले। 26 जानेवारी निमित्त दादर शिवाजी पार्कात हे आपलं प्रदर्शन करणार आहेत। तर त्यांच्याशी बोलूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा हा जो एक्सपिरियन्स आहे तो कसा आहे आणि आतापर्यंत त्यांनी काय काय जाणून घेतलंय सावरकरांबद्दल। तर सर, काय नाव आहे तुमचं? माझं नाव यश सोमानी आहे आणि मी अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी पुणेवरून आलोय। आमची जी पूर्ण टीम आहे, पूर्ण कंटिंजंट आहे जे महाराष्ट्र NSS ला रिप्रेझेंट करत आहे, ते वेगवेगळ्या ठिकाणून आले महाराष्ट्रामधले वेगवेगळे युनिव्हर्सिटीज आणि ओव्हरऑल आम्ही 3.5 लाख मुलांमधून 91 स्टुडंट्स सिलेक्ट झालेलो आहे। ओके, तर आम्ही 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस त्या टायमाला शिवाजी पार्कमध्ये प्रेझेंट करणार आहोत गव्हर्नर समोर। तुम्ही आता सावरकर स्मारकात आहात आणि तुम्ही साहजिकच बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, तर त्यातून कुठली एखाद दुसरी गोष्ट आहे जी तुम्हाला खूप जास्त भावली? पहिल्यांदा इथले स्मारक बघून त्यांचे जे म्हणजे ओरा आपण म्हणतो ना, त्यांना त्यांच्याकडे बघून त्यांचे पॉझिटिव्हिटी किंवा त्यांचं जे स्ट्रॉंग ओपिनियन होता तो फील होतो। असं नाही वाटत की आपण कुठले बघतोय। इथं वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघू शकतो इन्सिडेंट्स त्यांनी दाखवलेले मध्ये म्हणजे त्यांचं स्मारक असं आहे जे हात वरती करताना असं दाखवत आहे, तर त्याच्याने एक स्ट्रॉंग ओपिनियन दिसून येतो आणि त्यांनी कसं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आपल्या देशासाठी किंवा त्या टाइमला ब्रिटिशर्स समोर कसे ते त्यांच्या वतीने लढत होते, त्यांचे जे स्ट्रॉंग ओपिनियन्स होते ते त्यांनी मांडलेले। काला पाणीमध्ये ससा वगैरे बघितलेली, तर त्यांची जे पण स्टोरी आहे किंवा त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते जर माणसाने चांगलं जाणून घेतलं आणि त्याबद्दल जर वाचलं थोडंफार, तर माणसाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं। तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये सावरकरांनी कुठला मोठा एक भाग हे केलाय? पहिल्यांदा म्हणजे स्वतःचे मुद्दे मांडणं आणि स्वतःचे मुद्दे मांडताना अशा वतीने मांडणं की समोरच्याला पण ते पटले पाहिजे, म्हणजे एवढं स्ट्रॉंग ओपिनियन नाही त्याबद्दल। आणि बाकी हिंदुत्व जे त्यांचं म्हणणं होतं, हिंदुत्व म्हणजे ते रिलिजनच्या याच्याने नाही म्हणायचे, त्यांचं असं म्हणणं होतं जे आपल्या इथं डिवाइड अँड रूल झालेलं आहे तर ते त्या ऍस्पेक्ट मध्ये म्हणायचे की ओव्हरऑल सेक्युलरिझम, बट हिंदुत्ववादी म्हणजे जे आपलं कल्चर चाललंय जुन्या काळामधून आपण जे आलोय, ज्या प्रकारे आपण सगळे सोबत राहायचो करायचो सगळे त्योहार वगैरे, त्या हिशोबाने त्यांचं म्हणणं होतं ते। शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, आजकाल जी यूथ आहे त्यांना सावरकरांबद्दल किंवा इतर जे आपले स्वातंत्र्यवीर आहेत त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाहीये, तर एखादी गोष्ट जर त्यांना सांगायची झाली आणि जर त्यांना फाईट मूड मध्ये आणायचं झालं तर काय सांगाल? बेसिकली जर त्यांना जास्त माहिती नाहीये तर आपल्याकडे एक मूवी पण आली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, त्याच्यामधून पण बघून तुम्ही त्यांची विचारधारणा थोडेफार घेऊ शकतात आणि त्याच्यामधून तुम्हाला अजून लक्षात येईल त्याच्यात जे आर्टिस्ट आहे त्यांनी पण खूप चांगला रोल प्ले केलाय त्यांचा। दुसरी गोष्ट, जे आता देशासाठी आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आहे, त्यांचं पण विकसित भारतसाठी युवा जे आहे आपली यूथ, त्यांना पुढे घेण्यासाठी ते खूप हे करतायत, म्हणजे प्रयत्न करतायत। तर बेसिकली सगळ्या युवांनी जर स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारणा जर घेतली तर मग आपण खूप काही गोष्टी बदलू शकतो। आणि जे आता चालली आहे गोष्टी की ज्या आपल्या इथं रिलिजनने किंवा हिंदू मुस्लिम ह्या गोष्टींनी आपण जे विभाजन होतं ते गोष्टी थांबून जाईल। तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की सावरकरांचे जे विचार आहेत ते ॲज अ फिमेल म्हणून तुम्ही कसं बघता त्या गोष्टीकडे? आता आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला दिसून येतं की स्त्रियांना जास्त पुढे यायला मिळत नाही किंवा कुठेतरी बिकॉज ऑफ सोसायटी स्त्रिया कुठेतरी लॅक करतायत। पण सावरकरांचे आपण ज्या वेळेला लाईफ पूर्ण बघतो तर द वे ते त्यांचे विचार त्यांनी मांडले किंवा द वे त्यांनी त्यांचे स्ट्रॉंग ओपिनियन्स पुढे पुट फोर्थ केले, आय थिंक की आपण त्यांच्याकडून म्हणजे ॲज अ फिमेल आपण त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतो यालाच। आणि आता तुम्हाला एवढा मोठा चान्स मिळाला आहे, अपॉर्च्युनिटी मिळाली आहे की तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त इकडे तुमची परफॉर्मन्स जी काही कला आहे ती तुम्ही सादर करणार आहात, काय वाटतंय? खूप भारी वाटतंय, खूपच जास्त भारी वाटतंय। आम्ही जसं मगाशी माझा एक मित्र म्हणाला इथे की वेगवेगळ्या ठिकाणाहून सिलेक्ट होऊन आलेलो आहोत, त्यामुळे एक प्राईड आहे की वी आर स्पेशल, त्याचं एक फिलिंग आहे। आणि इथे आल्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा बघायला मिळत आहेत। इथे ह्या ठिकाणी आम्ही आलो, दिस इज ऑल्सो अनदर मोटिवेशन फॉर अस। ओके, थँक्यू सो मच।